सर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जसे आपण पालकमंत्री होते तर आपल्याला पूर्ण माहिती आहे. आपल्याकडे 12 तालुका आहे सर आणि 458 ग्रामपंचायत आहे आणि आपल्याकडे 48 PHCs आहे, पोलीस स्टेशन 16 आहे सर. आणि असे टोटल रेव्हेन्यू विलेजेस जर बघितले सर आपण तो 1688 विलेजेस पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे सर. आता जर नॉर्थ टू साऊथ बघितला सर तो आपल्याकडे 6 सब डिव्हिजन 40 रेव्हेन्यू सर्कल आहे सर. टोटल मिळून आपल्याकडे 2011 प्रमाणे 10.72 लक्ष पॉप्युलेशन आहे, जे आजची तारीख मध्ये जवळपास 12 लाख जाते. टोटल एरिया जर बघितला तर खूप मोठा आहे सर. नॉर्थ टू साऊथ जवळपास 550 किलोमीटर आहे आणि ईस्ट टू वेस्ट जवळपास 250 किलोमीटर आहे. असा टोटल 14,412 स्क्वेअर किलोमीटर आपल्याकडे आहे सर. आतापर्यंत इथून एकच म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाही आहे, इथून 3 नगर परिषद आणि 9 नगर पंचायत आहे सर. सर हे आपल्या डिस्ट्रिक्टची प्रोफाईल आहे, जे इरिगेशन डिपार्टमेंटने जे फ्लड प्रोन विलेजेसची यादी दिलेली आहे. असे आपल्याकडे 47 विलेजेस आहेत. त्याचे व्यतिरिक्त सर आपण आता जोडून 112 विलेजेस असे आहे जे 3 महिन्यासाठी आपला पूर्णपणे कट ऑफ होतात. ते आपला एक आदिवासी विकास विभागाची एक नवसंजीवनी स्कीम आहे, त्यामध्ये 303 गावांचे आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये जे 3 महिना ते जास्त कट ऑफ होतात त्यामध्ये असा दिलेला आहे की इथून आपला पुरवठा, आपले मेडिसिन्स, आपले जे काही शिक्षण, आरोग्य, ऍग्रिकल्चर निगडीत बाबी आहे त्यांचा आपण पुरवठा 3 ते 4 महिने पूर्वी आपण करू शकत. तर त्याच्या अनुषंगाने सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे 112 विलेजेस आहेत ते फक्त 3 तालुक्यामध्ये येतात, अहेरी, एटापल्ली आणि भामरागड. आणि इथून आपला जे नवसंजीवनी योजनाच्या अनुषंगाने जे कारवाई करायची होती ते आपण मे महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे सर. ते आपल्याकडे सर जवळपास जे सरासरी आहे ते 1254 ऍव्हरेज रेनफॉल आहे सर. गडचिरोली खूप जॉग्राफिकली डिफिकल्ट एरिया आहे सर. इथून पाऊस खूप पडत आहे. आपल्याकडे सर लाइटनिंगचाही सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे सर. फ्लडच्या ऑलरेडी लास्ट 20 वर्षामध्ये खूप फ्लडचे आपण एपिसोड बघितले आहेत आणि फ्लडमुळे हे बोट ऍक्सिडेंट सुद्धा होतात. एपिडेमिक बघितला तर सर लास्ट इयर आमच्याकडे अर्थक्वेक सुद्धा आलेला होता 4.3 रिक्टर स्केलचा आणि खूप छोटे छोटे रिस्की आपले तलाव आणि बंधारे आहे ते खूप छोटे आहे आणि त्याच्यावर जरी थोडक्यात पाऊस येतात तर आपण ते क्रॉस करण्यासाठी मुश्किल होत आहे सर. आणि जे कट ऑफ विलेजेस मध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉब्लेम आहे असं जसं आपल्याला माहिती आहे सर, आपला जिल्हा सुद्धा नक्षल अफेक्टेड आहे आणि हे 3 तालुक्यामध्ये जास्त आपल्या कट ऑफ विलेजेस आहे. तर इथून आपलं पोलीस मुवमेंट एकदम रखडले जात आहे सर. विमेन अँड चाइल्ड केअरला खूप मोठा धक्का मिळत आहे सर. मेडिसिन्सच्या अवेलेबिलिटी, रेशन सप्लाय, छोटे छोटे ब्रिजेस सर आणि इलेक्ट्रिसिटी आणि टेलिकम्युनिकेशन बघितलं तर आतापर्यंत BSNL व्यतिरिक्त कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे सर या विलेजेस मध्ये. सर हे एक स्लाइड आम्ही टाकलेली आहे त्यामध्ये सरासरी आपली लास्ट इयर काय होती आणि आता काय आहे सर. आपल्याकडे लास्ट इयर सर जवळपास 92.5% सरासरी झालेली होती 1 जून ते आजपर्यंत. पण या वर्षी सर ते वाढून 136% झालेली आहे, 136.2%. जास्त पाऊस झालेला आहे. आमचा अनुमान होता जवळपास 106% आपले पाऊस जाते सर, पण आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणे आपल्याला पाऊस झालेला आहे. हे सर 11 जुलै प्रमाणे एक मी स्लाइड ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर बांबडी 1 दिवस मध्ये 243 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे सर आणि सिरोंचा मध्ये 1 दिवस मध्ये 165.2. आपण जे आज जे सर मेजर आपले तालुका आहे जिथून पाऊस झालेला आहे पूर येण्याची शक्यता आहे ते 3 तालुका आहे सर. आपले एक सिरोंचा जे मेजरली अफेक्टेड झालेला आहे, एक आपला अहेरी आणि एटापल्ली.
सर भामरागड लास्ट 3 दिवस मध्ये जास्त पाऊस नाही झाला आणि भामरागडचे जे आपले 128 विलेजेस कट ऑफ झालेले होते ते आता ते कनेक्टिव्हिटी झालेली आहे आज सकाळीपासून. सर हे कट ऑफ रोड जो आजपर्यंत आहे आपल्याकडे त्यांच्या एक मी शेअर करतोय. हे सर जर आपण मॅप बघितला सर हे जे पिंक मध्ये आम्ही दाखवलं आहे ते 3 दिवसापूर्वी ते कट ऑफ झालेले होते पण आज कनेक्टिव्हिटी झालेली आहे त्यामध्ये. कोणी ऑपरेट करत आहे आणि जे आपण खाली बघितलं सर तर जे लाल टप्पे जे आहे ते लाल टप्पे आपले जे सगळे के सगळे आज ते बंद झालेले मार्ग आहे सर. आणि जे मोठे रेनफॉलचे आपण बघितले ते सगळे के सगळे साऊथ मध्ये जास्त झालेले आहेत. आता जे नेक्स्ट 3 दिवस मध्ये IMD नागपूरकडून 72 तासासाठी सर रेड अलर्ट गडचिरोलीसाठी जारी केलेला गेलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जर बघितला सर तो आपला जे पाऊस येणार आता ते लेफ्ट साइड मधून ते वर्धा रिव्हर कडून ते प्राणिता भेटतात आणि ते साऊथ मध्ये ते गोदावरी रिव्हर आहे ते सगळे जाऊन आपले मेडीगट्टा बॅरेज मध्ये ते वाहून जातात. तर आपले जे प्राणिता रिव्हर म्हणजे छपराळाचे आत खालीचे जे विलेजेस आहेत त्यामध्ये थोडा धोका निर्माण होऊ शकत येणाऱ्या 3-4 दिवस मध्ये. प्रेझेंटेशन तो आताची जर स्थिती बघितली आजपर्यंतची सर तर आपला जे टॉप मोस्ट पॉइंट आहे ते संजय सरोवर पॉइंट आहे जे आपला सिवनी डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश मध्ये येतात. आजपर्यंत सर 10 गेट पैकी 10 गेट त्यांचे बंद आहे सर. गोसेखुर्दचे 8 गेट उघडलेले आहेत सर. 33 पैकी 19 गेट उघडलेले आहे आणि जवळपास 21 से 80 क्यूमेक्स विसर्ग सुरू आहे जे आपण वैनगंगा मध्ये सुद्धा बघितलं. आणि ते वैनगंगा आता चिंचडो बॅरेज मध्ये जातील आणि चिंचडो फर्दर डाऊन आपल्याकडे मेडीगट्टा मध्ये जातील. तर चिंचडोचे 38 ते 38 गेट आता उघडलेले आहेत. ते जवळपास 75,000 to 77,000 क्युसेक्स पाणी राहत आहे. जास्त नाही आहे सर पण आता लास्ट 3 दिवस म्हणजे जे पाऊस झालेला आहे त्याच्या अनुषंगाने मेडीगट्टा बॅरेजची जे आपला आणि आपले जे रिव्हर्स गोदावरी प्लस प्राणिताची जी कॅपॅसिटी आहे ते जवळपास 10 ते 10 लाख क्युसेक्स आहे आणि ते वाहून जातात. पण त्याच्या जास्त त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त झाला पाऊस तो अफेक्टेड विलेजेस खूप होणार सर. ते पेरिफेरीमध्ये आपला वर्धा नदीच्या आज बघितला तर 13 गेट पैकी 13 बंद आहे सर. इथून काही इश्यू नाही. प्राणहितामध्ये सर जसं मी सांगितलेलं आहे प्राणहिता आणि गोदावरी नदी हे 2 नदी आता गोदावरीचा आता इशारा खाली आहे पण नेक्स्ट 2-3 डेज आम्हाला बघावं लागेल की इथून किती पाणी येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला मेडीगट्टा बॅरेज आणि वरचे जे बॅरेज आहे गोसीखुर्द आणि संजय सरोवर चे बीचचे जे बॅरेज आहे त्यामध्ये कोऑर्डिनेशन करावं लागेल. त्यामुळे जिथे पाणी आपण ऍब्झॉर्ब करू शकत उते पाणी आपण त्यांना सांगू की तुम्ही सोडू द्या. तो आता मेडीगट्टा बॅरेजचे सर 85 पैकी 81 गेट उघडलेले आहे. आजची जी स्थिती आहे त्यामध्ये 9 लाख क्युसेक्स ते वाहत आहे आणि ते तेलंगणा होऊन आणि आंध्र प्रदेश होऊन आपला बेंगॉल में जात आहे. सर इंद्रावती नदीच्या आपल्याकडे काही इश्यू नाही. इंद्रावती नदी आपल्या छत्तीसगड आणि भामरागडची साईडला आहे. उधून काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इंद्रावतीचा वेग वाढला तर काही तळकोटामध्ये आपला इश्यू होऊ शकत ज्यामुळे आपला अर्बन भामरागडमध्ये प्रॉब्लेम होऊ शकणार. पण आमचं मॉनिटरिंग आहे. आतापर्यंत काही इश्यू नाही.
सर हे आपला फ्लड फ्लो ट्रॅव्हल टाइम आहे. संजय सरोवर पासून आपल्याकडे जर गडचिरोली गोसीखुर्द पासून आपल्याला बघायचं आहे जवळपास आम्हाला 43 तास लागेल सर. आणि 43 तास मध्ये आम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे 1 दिवस मध्ये आम्हाला सगळी कारवाई करावा लागेल जर संजय सरोवरनी काही केलं तर. आणि गोसीखुर्दने जर काही केलं तर आम्हाला कडे काही उपाय नाही, फक्त 15 तासाचे आहे सर. त्यामध्ये जास्त काही होऊ शकणार नाही. त्यामुळे आमचे जे 3 पॉईंट्स आम्ही बनवलेले आहे वरचे आणि 1 पॉईंट साऊथच्या आम्ही बनवलेला आहे. दॅट इज फर्स्ट इज संजय सरोवर डॅम, सेकंड इज आपला गोसीखुर्द प्रोजेक्ट, थर्ड इज आपला चपराळा सेंच्युरीच्या, बिकॉज चपराळामध्ये आपले प्राणीता बनत आहे सर. आणि चौथा आपला मेडीगट्टा साऊथ मध्ये. जर त्यांचा एक कोऑर्डिनेशन राहिला तर पूर येण्याची शक्यता कमी होईल जिथे काही अतिवृष्टी झाली तरी. सर जसं आपण बघू शकत सर छपराळाचे बीचचे हे कालेश्वरम पर्यंत हे सगळे विलेजेस आता थोडा हाय रडारवर आहे आमची. आणि इथून आपण 11 गावामध्ये जवळपास 351 लोकांना आतापर्यंत आणण्यात आलेले आहे. तर जवळपास जे जिल्हा परिषदचे स्कूल आहे त्यामध्ये आपण ठेवण्यात आलेले आहे. आणि मिड डे स्कीमच्या आपल्याकडे जे साठा आहे होतो त्यांना तहसीलदार आणि जिल्हा परिषदना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांचा वापर करू शकाल फॉर द नेक्स्ट 4-5 days. इंद्रावतीमध्ये आता काही प्रॉब्लेम नाही आहे सर. हे राईट साईडच्या जे गडचिरोलीचे राईट साईड मध्ये जे वाहत आहे फ्रॉम छत्तीसगड साईड जगदलपूर चिंदार आणि देन भामरागड टू पाताकडून आणि ते नंतर नेऊन जातात. एक डिझास्टर आपल्याकडे झालेला होता. इथून गोसीखुर्दकडे कम्युनिकेशन नाही झाला त्यामुळे आमच्याकडे गडचिरोलीमध्ये एक खूप मोठा इश्यू झालेला होता. आणि जवळपास त्यांनी जे आमची कॅपॅसिटी नव्हती त्याच्या जास्त पाणी त्यांनी सोडला एकदा. तर जवळपास 10,67,819 क्यूसेक ज्यांची कॅपॅसिटी नव्हती रिव्हर्सची ते त्यांनी सोडला. आणि आपला आष्टी एरिया जे आहे चामोशीमध्ये ते पूर्णपणे आपला फ्लड मुळे गेला होता सर. एक आपण हे बघू शकत ते कसे हे मॅनमेड होऊ शकते. त्यावेळी फक्त कम्युनिकेशन फेलियर झालेला होता. जर त्यांनी गेट उघडले तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही, अजून जिल्ह्याला सांगितलेलं नाही. यावेळी आम्ही काही म्हणजे आमच्या जे कोऑर्डिनेशन आहे ते वर ते खाली पासून एक डेप्युटी इंजिनियर प्रत्येक बॅरेजला दिलेला आहे. आणि जे काही इमिजिएट ऍक्शन त्यांना घ्यायचे आहे त्याचे इमिजिएटली ते व्हॉट्सअप करतात आणि अपडेट डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला देतात सर. ते नॉर्मली सर जर बघितलं तर त्यांच्या जे ऍव्हरेज निसर्ग आहे ते 15,000 क्युमेक्स पर्यंत राहते. पण त्या वर्षी फक्त 3 दिवस मध्ये त्यांनी 3,000 क्युमेक्स सोडला होता. म्हणजे जवळपास 10.67 लाख क्युमेक्स. त्यामुळे आपल्याकडे जे फ्लड आली ते जवळपास आपल्याकडे 3,500 लोक अफेक्टेड झालेले होते आणि 3,000 लोकांना इव्हॅक्युएट करण्यात आलेला होता सर. आपल्याकडे जे फ्लड मध्ये नॅशनल आणि स्टेट हायवे आहे जे अफेक्ट होतात ते मोस्टली सर नॅशनल हायवे आहे. आता आपल्याकडे जे आता या फ्लड मध्ये अफेक्ट झालेला आहे ते मोस्टली आपला आलापल्ली टू सिरोंचा मार्ग आहे सर. ते पूर्णपणे आता चालू नाही आहे. आणि नॅशनल हायवे कडून आम्ही कोऑर्डिनेशन केलं. त्यांनी सांगितलं त्यांचे टेंडर वगैरे सगळे काढले गेलेले आहे आणि कारवाई होती पण ते पाऊस नंतर होती. पण आता आमच्याकडे काही सोल्युशन नाही आहे त्यांचं. द सेकंड जे आपला आहे लो लँग पूल आहे काय म्हणजे कशामुळे? नाही सर रोडही आहे सर. पण रोड मध्ये खड्डे खूप मोठे मोठे झाले. 2 दिवस बंद होता ना तो? हो सर. त्याला डागडुजी तर करा सर. सर 2 रोड आहेत आपल्याकडे आलापल्ली टू भामरागड अँड आलापल्ली टू सिरोंचा. जर ते 2 रोड झाले आपले तर मोस्टली आपला प्रॉब्लेम जे फ्लड मुळे जे आपले विलेज कट ऑफ होतात त्यांचा इश्यू नाही होणार. त्याच्यात अडचण काय आता? आता सर फक्त नॅशनल हायवे कडून एक अगर जर मीटिंग झाली. नॅशनल हायवेचं कोण असतील ना इकडे? कोण अधिकारी? नॅशनल हायवे
नमस्कार सर. हां. मी बोरकर अधीक्षक अभियंता नॅशनल हायवेवरून आहे. तर आपला जो आलापल्ली भामरागड रस्ता आहे, ह्या रस्तावर आताच्या परिस्थितीत एकूण 15 पुलं आहेत जे सबमर्जन्समध्ये येतात पुरतात. त्यापैकी 8 पुलांची कामं तर ऑलरेडी मंजूर आहेत आणि त्यातली 3 पुलांची कामं आपण प्रत्यक्षात सुरू केलेली आहेत. या 8ही पुलांच्या कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत. उरलेली जी 7 पुले आहेत सर, त्या 7 पुलांचं आपण यावर्षी अंदाजपत्रक शासनानं सादर केलेलं आहे आणि अपेक्षित आहे की ही 7ही पुलं यावर्षी मंजूर होतील आणि ती 7 पुलं मंजूर झाल्यानंतर आपले जे संपूर्ण आलापल्ली ते भामरागड रस्ता जो आहे तो पूर्णपणे ऑलवेदर रोडमध्ये कन्व्हर्ट करतात. ही 8 पुलं कधी कंप्लीट होतील तुमची? तर 8 जी पुलांचं वर्क ऑर्डर दिलं आहे येस सर, त्याची कामं सुरू कधी होतील आणि पूर्ण कधी, काय त्याचा काय कालावधी ठेवला आहे? यातल्या 3 पुलांचं सर जे काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी, यातला पेरीमली, बांडिया आणि पर्लकोटा या 3 नद्यांवरचे कामं सुरू झाले. मोठे पूल आहेत सर, मोठे पुल. आणि याला अजून 1.5 वर्ष पूर्ण व्हायला अपेक्षित आहे कारण पुलांची लांबी फार मोठी आहे आणि पुढचे जे उरलेले जे पुल आहेत सर 5 पुलं ते छोटे आहेत, त्यांचे कामं सुरू आहेत आणि ते अपेक्षित करतो की पुढच्या पावसाळ्यात पूर्ण करू शकतो. खड्डे जेवढे आहेत ते भरून घ्या ना तुम्ही. या रस्त्यावर तर खड्ड्यांची परिस्थिती ठीक आहे म्हणजे खूप खराब नाही आहे. एक 8-7 किलोमीटर यातले थोडे खराब आहे, परंतु उर्वरित लांबी सर यातली चांगली आहे. आणि जे काही आहेत खड्डे ते भरण्याची तातडीने कारवाई करण्यात येते तर आम्ही करून देऊ. आलापल्ली टू भामरागड रोड खूप चांगला झालेला आहे, पण पूल नाही आहे आणि आलापल्ली टू सिरोंचा रोडच नाही आहे सर. पण बोरकर साहेब, आता सीएम साहेबांनी म्हटल्यानुसार खड्ड्याच्या संबंधी आलापल्ली टू सिरोंचा खूप 2 वर्षापासून लोकांची तक्रार आहे. ते खड्डे नॅशनल हायवे मंजूर झाला आहे, सुरू होणार नाही, टेंडर पण झालेला आहे, पण खड्डे बुजवल्या जात नाही आणि खूप लोकांची तक्रार आहे. हो मान्य आहे सर. यामध्ये सर आपला आलापल्ली टू सिरोंचा जो रस्ता आहे या पूर्ण 96 किलोमीटर लांबीमध्ये आपले कामं मंजूर आहेत आणि याच्या नाही मंजूर आहेत ते ठीक, ते होतीलच, पण खड्डे जे आहेत ना कशाने भरता तुम्ही? सर सध्या खड्डे जे भरण्याची प्रक्रिया आहे, कॉन्ट्रॅक्टर जे अस्तित्वातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या मार्फत. नाही तुम्ही ते ग्रीट आणि खडी टाकता ना त्याचा काय उपयोग होत नाही, ते बाहेर येताना मोठा खड्डा होतो. तर आता ते एक तर तुमच्याकडे नॅशनल हायवेकडे काय सिस्टीम आहे, कोल्ड मिक्स आहे का काय, RMC आहे? आता आमच्याकडे आम्ही RMC पण टाकतो त्याच्यामध्ये. हो आपण बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटने पण भरून हां भरा ना ते. परंतु या प्रोजेक्टला आपले डांबरीकरणाचे रस्ते आहेत. सध्या आपण खडी आणि काही डांबराच्या प्रकाराने भरतो. पाऊस जास्त असल्यामुळे सध्या खडीने भरायचा प्रयत्न आहे. पाऊस सुरू झाला की आम्ही डांबराने पूर्ण भरायचा प्रयत्न करतो. ही बाब मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली सुद्धा. त्यांनी पण आता कळवलं की आपण रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टरला बसू. सीएम साहेब जे म्हणतायत की नाही, हे आपलं नेहमीची पद्धत जी असते, आम्ही भरणार आहोत, भरतो आहोत, भरले आहेत, असं करू नका. नाही हे आपलं ते बोगसगिरी चालते ते नाही. असं आहे की पाऊस थोडा कमी झाला की खरोखर अभियान हातामध्ये घेऊन ते खड्डे भरा आणि ते जरा परमनंट भरले जातील अशी व्यवस्था करा त्याच्यामध्ये. नाही ते 40 ग्रेडचं भरलं ना RMC तर निघत नाही ते. त्याच्यावर फक्त तुम्ही थोडा पाऊस कमी असेल आणि पावसात देखील आपण भरतो, त्याच्यावर प्लॅस्टिक टाकलं की ते सेट होऊन जातो तो. तुम्ही आता त्याच्यावर काम करा, त्याची तक्रार खड्ड्याची परत येऊन देऊ नका, कारण खड्ड्यांमुळे अपघात होतात, 2 व्हीलरवाले पडतात, मृत्यू होतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची पुनरावृत्ती करून देऊ नका. आणि पुलावरून जे पाणी जातं तेव्हा तो ट्रक कुठला तिकडे गेला वाहून तो सर ते पेरीमलीचे आहे ते नॅशनल हायवे. नाही त्याच्यामध्ये काय करा, जिकडे पुलावरून पाणी जेव्हा सुरू होतं तेव्हा आपल्या कोणीतरी आपले लोक तिथे पाहिजे ना गाड्या अडवायला. थोडं पोलिसांना पण तुम्ही SP साहेब हां पोलिसांना पण तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या, कारण एकदा त्यांना काय अंदाज नसतो, ते गाडी घेऊन जाते. त्याच्यावर आहे ना, आपण जसं ट्रॅफिक थांबवायला ते आपले बॅरिकेड लावतो ना, तसे लावूनच थांबवून दिलं पाहिजे. तसं केलेलं आहे सर आपण. एक मीटिंग झाली होती आमची जेव्हा पावसाचा इशारा होता. आयडेंटिफाय ते ब्रिजेस आयडेंटिफाय केलेत आपण आणि जसं पाणी वर खाली होतो आपण बॅरिकेड बाजूला करतो, ट्रॅफिक सुरू करतो. पण काही थोडेसे डीप मधल्या ब्रिजेस असतात तिथे आपण मग खाजगी माणूस लावतो, पण बॅरिकेड मात्र प्रत्येक ठिकाणी केले. त्याच्यामुळे अपघात होऊ नये यासाठी आपण काळजी घ्या.
सर जे आपलं गडचिरोलीच्या लाईफलाईन आहे आता ते मेडीगट्टा बॅरेज आहे. सगळ्या पूर आला किंवा नाही आला ते सगळ्या मेडीगट्टा बॅरेजवर आपलं अवलंबून राहील. बिकॉज त्यांची कॅपॅसिटी जर बघितली तर 28,25,200 क्युसेक्सची आहे सर आणि 85 गेट आहे. आणि त्यामध्ये आता जे आपला सगळा पाऊस आहे पाणी आहे ते वाहून जाणार. पण जर त्यांनी गेट बंद केले बिकॉज डाऊनस्ट्रीम मध्ये काही आला आणि त्यांनी गेट बंद केले तर आमच्याकडे बॅकवॉटर्सचे इश्यू मोठ्या प्रमाणावर येणार. 2 वर्षापूर्वी तिकडे नुकसान झालं होतं, त्यामुळे तुमचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर आपला एक इंजिनियर लावा ना सर. म्हणजे संजय सरोवर असेल तेही तिकडे पण, गोसी खुर्द मध्ये पण आणि इकडे मेडीगट्टा. सर आपल्याकडे डाऊनस्ट्रीम मध्ये सुद्धा काही विलेजेस आहे आणि अपस्ट्रीम मध्ये काही विलेजेस आहे जे फ्लड प्रोन होतात. बिकॉज मेडीगट्टा बॅरेजचे जे गेट्स आहेत ते आपल्या हातात नाही आहे, पण आपण कोऑर्डिनेट करतोय. बट त्यांचे जे डाऊनस्ट्रीमचे जर काही पाऊस जोरदार आला आणि पूर आला तर ते आपलं मेडीगट्टा बॅरेज मधून कंट्रोल करणार. त्याच्यामुळे इश्यू होण्याची शक्यता आहे सर. आता मी कोऑर्डिनेट करत आहे. आपलं सर 143 हेक्टर जमीन आतापर्यंत जमीन अधिग्रहण करण्याच्या बाकी राहिलेला आहे, ज्यामध्ये आपले शेती अफेक्ट होतात. ते सुद्धा आम्ही पाऊसच्या नंतर ते अधिग्रहण करून मेडीगट्टाला देणार सो दॅट जे आपले शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होऊ नये. सर परवा आमच्याकडे 72 तासासाठी जे रेड अलर्ट जारी केलेला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही ऍक्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम आता ऍक्टिव्हेट केलेला आहे सर. त्याच्या अनुषंगाने कलेक्टर गडचिरोली ऑफिसमध्ये SP साहेब आपले डेप्टी कमांडर आहे आणि प्लॅनिंग आपलं जिल्हा परिषद बघत आहे सर. त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहे. नेक्स्ट 3 दिवसासाठी म्हणजे आज आणि नेक्स्ट 2 दिवसासाठी जिल्ह्यामध्ये शासकीय निमशासकीय आणि एसेन्शियल सर्व्हिसेस वगळून सगळे बंद करण्यात आलेले आहे सर. सर SDRF टीम आपल्याकडे 15 जूनला आलेली होती सर आणि दुसरी आज ऑर्डर काढलेली आहे. तो असे 39 मेंबर्स आपल्याकडे आलेले होते. आम्ही त्यांना 17 लोकांना सिरोंचा पाठवला आहे जिथून जास्त मोठा फटका लावलेला आहे सर. आणि अहेरीमध्ये आपण 8 दिलेले आहे, भामरागडमध्ये 8 दिलेले आहे. ते होतूनच राहणार. त्यांच्याकडे एक कडून एक बोट आहे सर. आपले जे रेस्क्यू तलाव होते सर त्यांचे रिपेअरिंग सुद्धा आम्ही केलेलं होतं. पाऊस इतका जास्त झालेला आहे की ते आता टोटल बोटी किती आहे? बोटी किती आहे? मोटर बोट आपल्याकडे सर 24 बोट आहे सर. त्याच्या ऑपरेट करणारे आहेत. 26 बोट आपल्याकडे आहे सर. ऑपरेट करणारे पण आहेत ना? हो सर आपल्याकडे सुद्धा आहे. आपल्याकडे सर लाईफ जॅकेट 590 आहे आणि सर सुविधा सगळी आहे सर. आताही आम्ही 4 बोट खरेदी केलेला होता जस्ट 3 महिन्यापूर्वी पाऊस बघितला सर. थोडे स्विमर बिमर घेऊन ठेवा ना, त्यांना सांग कॉन्टॅक्ट करून. हे डुबीनी रेती बिती काढतात एक्सपर्ट लोक असतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कुठं कुठं आहेत ते बघा. सर आपल्या प्रिपेअरनेससाठी आपण मॉन्सून मीटिंग काही वेळा घेतलेली आहे सर. प्री मॉन्सून मीटिंग, संजीवनी मीटिंग, इंटरस्टेट मीटिंग, डिव्हिजन लेवलची मीटिंग आपली अध्यक्षतामध्ये सुद्धा एक मीटिंग झालेली होती सर. आता जे मी मॉर्निंगचा सांगितलेला होता सर ते नेक्स्ट 72 तासासाठी हे दिलेलं आहे आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी आपल्याकडे ऑरेंज अलर्ट आहे. आता सर जर आपण बघितलं पाऊस झाला किंवा नाही झाला हे आता इम्पॉर्टंट नाही आहे. पाऊस जर चंद्रपूरमध्ये झाला, पाऊस जर भंडारामध्ये झाला, पाऊस जर वर्धामध्ये झाला, सगळे पाणी आपल्याकडे येणार. तर पाऊस कुठेही झाला विदर्भामध्ये बिकॉज गडचिरोली इज द लास्ट पॉइंट ऑफ महाराष्ट्र जिथून आपलं पाणी वाहून जातात आणि मेडीगट्टा बॅरेज. तो पाऊस जर नागपूरमध्ये झाला ते इनडायरेक्टली आपल्याकडेही येणार. पण किती दिवस मध्ये येणार त्याच्यासाठी आपले वेगळे वेगळे बॅरेजेस कडून कोऑर्डिनेशन आणि स्पेसिफिकली गोसेखर्दमध्ये किती पाणीची वाढ होत आहे आणि आपल्या चंद्रपूरमध्ये किती पाणीची वाढ होत आहे त्याच्या आम्ही कोऑर्डिनेट करत आहे सर. नेक्स्ट एक मॅप आहे जे पूर्वी आम्ही दाखवला होता ते आता सर जर आज बघितलं सर आज गडचिरोली आणि धानोरामध्ये सकाळी 9 वाजेपासून पाऊस होता जवळपास 6 वाजेपर्यंत. तरी आपले गडचिरोलीमध्ये सुद्धा काही 2 नाले आपले
डिस्टर्ब झालेले आहे आणि एक आपला धानोरामध्ये सुद्धा झालेला होता सर. इथे याची स्थिती आहे. पण नेक्स्ट 2 दिवससाठी आमचं मेजर फोकस हे राहणार जिथून आपले नदी पातळीचे जे गाव आहे उथून आपला फोकस राहणार आणि जानमालची नुकसान होऊ नये त्याची आम्ही खबरदारी घेतोय सर. प्रशासन सुसज्ज आहे. नाही, त्यांना कुठे ठेवतोय आपण? कुठे ठेवतोय सगळ्यांना? शाळेमध्ये? हा सर, जिल्हा परिषद तिथे आपण काय व्यवस्था केली त्यांची? जेवणाची, नाश्त्याची, चहा? मिड डे मील स्कीमच्या जे जेवण देतात आपण त्यांना मी जिल्हा परिषदला सांगितलेलं आहे की तुम्ही ते मिड डे मील स्कीमच्या द्या. SDRF मध्ये माझ्याकडे जे पैसे येणार तरी मी तुम्हाला रिकूप करतो त्याचे. नाही, त्याच्यात काय हायगाय करू नका. ते जे तुम्ही सुरक्षित स्थळे हलवणार आहे त्यांचं सगळ्यांची व्यवस्था नीट करा. तिथे स्वच्छता असली पाहिजे. त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे नीट करा. तिथे औषध, तिथे डॉक्टर, बाकी सगळं जेवणाची, नाश्त्याची सगळी सोय करा. कोणावर विसंबून राहू नका. कोण करेल मिड डे मील आणि ह्याच्यातून ते नाही. तुम्ही तिथं व्यवस्था आपल्या जिल्हा प्रशासनाकडून करा. बरोबर ना सर? करेक्ट. नुसतं मिड डे मीलच्या त्याच्या भरोशावर नाही. त्यांना व्यवस्थित सगळं तिथे मिळालं पाहिजे. पैशाचा काही विचार करायचा आवश्यकता नाही. कलेक्टर साहेब, एक मेडिगट्टाचा त्यांचं मेडिकल चेकअप बिकअप, औषधं, सगळ्या गोष्टी बघून घ्या. कोणाची काय आता असेच भिजले असतील सगळे पांघरून कपडे, तर तेही बघा तुम्ही. सगळी व्यवस्था करा. एक दोघांनाही माझी विनंती आहे, सीएम साहेब, डेप्युटी सीएम साहेब. कलेक्टर साहेब, मेडिगट्टाचा विषय आहे. जेव्हापासून मेडिगट्टा धरण झाला 2 वर्ष झालं त्याविषयी बॅकवॉटर, जर पाऊस आला, पूर आला तर बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात येते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होते. शेती पूर्ण डुबल्या जाते. त्यामुळे अजूनही त्याचं नियोजन झालं नाही. मला वाटतं याच्यामध्ये लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. माननीय खासदार साहेब, जसं मी सांगितलेलं आपल्याला जवळपास 143 हेक्टर जे आपलं जमीन आहे ते आता अधिग्रहण करण्यात आलेलं नाही आहे. ते आम्ही यावर्षी करूच, कारवाई स्टार्ट करू. आपण पाऊसच्या नंतर करणार. होपफुली नेक्स्ट इयर ते प्रॉब्लेम नाही येणार. नाही, त्यांना काय झालंय, एक तर त्यांची शेती विकत जमीन घेतली पण नाही, लँड ॲक्विजिशन केलेलं नाही आणि पाऊस बॅकवॉटर आला की त्यांचं नुकसान पण होतंय. म्हणजे दोन्हीकडून तो शेतकरी मार खातोय. टाइम बाउंड पद्धतीने करा पावसाळ्यानंतर. म्हणजे पुढच्या रिव्ह्यू मिटिंगला काम झालेलं असलं पाहिजे. हां, तो विषय चर्चेला यायला नको. मागच्या वेळेस त्यांचं मिरचीचं नुकसान खूप झालं होतं. नाही सर, माझे एक सबमिशन होतं. ते गेट्स आहेत ना, ते आपल्या राज्याकडून ओपन करतात हमेशा. त्याच्यात डबल गेम कसं असतं, तर त्यांना रेती पण भेटते आणि आपल्याकडच्या फ्लो ऑफ वॉटर आपल्याकडून असल्यामुळे आपल्या नदी पात्राला इरोजन होत चाललं. आणि आपण म्हणतो की तुम्ही तिकडचे गेट घ्या तेलंगणात, पण तिकडचे गेट ओपन करत नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त इरोजन होत आहे आणि आपला लॉस म्हणजे पुरा आपलं नदी पात्र जो उतारा इकडे आपल्या गडचिरोलीकडे, त्यांच्या तेलंगणा साईडचे त्यांचे गेट ओपन केले हमेशासाठी. मग ते फ्लो ऑफ वॉटर त्याच्या साईडला जाईल आणि ते रेतीसाठी सुद्धा ते गेम खेळत आहे आणि आपले पुरे जमीन इकडे उद्ध्वस्त होत आहे. बॅकवॉटर तो एक होता सर. तुमच्या मीटिंगमध्ये हा विषय एस्केलेट करा. शिवाय त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांची शेती गेली, त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत आणि अनेक लोक ज्या पाण्यामुळे धनग्रस्त झालेले आहेत, त्यांनाही आपण त्यांचाही सर्वे करून त्यांना त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे, कोशिश केलं पाहिजे. पण आता जसं हे म्हणाले ना, तर CM साहेबांच्या मान्यतेने तुम्ही आत्ता ज्यांच्या याच्यात पाणी घुसले आणि ज्यांचं अधिग्रहण केलं नाही त्यांना आपल्या नियमामध्ये बसून काहीतरी मदत तर करा. हां, आपण देऊ शकतो त्यांना. पाण्यामुळे शेती खराब झाली म्हणून कम्पन्सेशन द्या काहीतरी त्यांना. हा, म्हणजे त्यांची जमीन पण घेतली नाही, तशीच राहिले, नुकसान पण होत आहे. त्यामुळे त्यांना विशेष बाब म्हणून करा.
सर आता आपले तहसीलदार आणि SDO सुद्धा ऑनलाईन आहे. आपल्याला अन्नधान्याचा साठा केला तिकडे? हो सर, टिल सप्टेंबर झालेला आहे आमच्या 112 जे आपले कट ऑफ दिले त्यामध्ये. एक याच्यामध्ये आपण हे जे 112 विलेजेस वर्षानुवर्ष आपलं ते कट ऑफ होतं, एक याचा प्लॅन तयार केला कायमस्वरूपी की हे कट ऑफ होणार नाही. हो. थोडा पैसा लागेल, बरेच ब्रिजेस बनवावे लागतील, पण ते महाराष्ट्रासारखं राज्य अफोर्ड करू शकतं. त्याच्यामुळे तर याचा एक परमनंट प्लॅन तयार करा. सर आम्ही एक सर्वे केलेला होता नदीकडून. ते जवळपास 500 किलोमीटरची रोड होती आणि त्यामध्ये 90 पूल होते सर. पण आम्ही आपल्याकडे सादर करा बिलकुल. ते जे कायम आपला कटाप होतात ना, त्यांचं तुम्ही एक पूर्णपणे त्याचा एक प्लॅन तयार करा. तर दरवर्षी त्यांना असा त्रास होणार ना. खासदारांनी पण पत्र दिलंय त्याच्या बाबतीमध्ये. सर आपले तहसीलदार किंवा SDO सोबत चर्चा करायची त्यांना ते ॲटलिस्ट अहिरी आणि सिरोंच्यामध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. सिरोंच्यामध्ये त्यांना जरा रिपोर्टिंग करायला सांगा ना, सिरोंच्या तहसीलदार. सर हाँ, क्या स्टेटस है शितोड़े? सर अभी अपने 10 गांव कट ऑफ हुए हैं. एक गांव में सर अपने यहाँ पर सेफ्टी हाउस में पार्शियली एक विलेज को अभी रखा हुआ है. अभी तो वाटर लेवल डाउन है सर. SDRF टीम भी अपने यहाँ पर ये सर्वे कर रही है सर. नदी कांठों का जो गांव है सभी गांव के वो सर्वे कर रहे हैं सर. सगळे आपली यंत्रणा तयार आहे का तिकडे? हो तयार आहे. हा हो सर तयार आहे. हा मग SDRFच्या तुकड्या आहेत ना टीम? हो सर SDRFचे तुकडे तैनात आहेत सर. बरं त्यांना तुम्ही कुठे ठेवलंय? सर रेस्ट हाऊसला ठेवलेलं आहे सर. काय त्यांची व्यवस्था केली तुम्ही? सर मगाशी मी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची सर्व व्यवस्था जेवणा खाण्याची पांघरुणाची काय असेल नसेल कोणाकडे आहे व्यवस्था नाहीये ते सगळं बघा. ती सगळी जबाबदारी आपली आहे. हो सर केलेली आहे सर. सर्व त्याच्यामध्ये कुठेही हायगाई करू नका. हो सर. सर इन्स्ट्रक्शन देते. ठीक आहे. भामरागड तहसीलदार आपण ऑनलाईन आहे का? येस सर. अनमोल येस सर. व्हिडिओ ऑन करू. हा काय स्टेटस आहे होतो? सर भामरागड मध्ये कोणतेही म्हणजे मनुष्य आणि त्याच्यानंतर शेतीचं नुकसान वगैरे जनावर मृत्यू वगैरे काही झालेलं नाही सर. फक्त 16 गावांचे रस्ते बंद आहेत सर. 16 रस्ते बंद आहेत सर. आणि त्यामुळे 53 गावं आपले मुख्यालयापासून कट ऑफ झालेले आहेत सर. आणि जो जिल्हा मुख्यालयाला जोडणारा जो रस्ता आहे सर तो असं पार्शियल म्हणजे आता सध्या तरी सुरू आहे, परंतु जर जोराचा पाऊस सुरू झाल्यास बंद होण्याची शक्यता आहे सर. ठीक. तुमच्याकडे सगळं बोटी वगैरे आहेत? सगळं बोटी, मॅनपॉवर, SDRFची टीम? हो सर माझ्याकडे 8 लोकांची SDRFची टीम तैनात आहे सर. आणि माझे सगळे शासकीय कर्मचारी सगळे मुख्यालयाला आहेत सर. हा कोणी मुख्यालय सोडायचं नाही सगळ्यांना सांगा. आणि दुसरं मगाशी मी सूचना दिलेली आहे, हे जे आपण शिफ्ट केलेले आहेत पूर गावातले नदीच्या बाजूचे त्यांची सगळी व्यवस्था आपल्याला करायची आहे. कोण दुसरं करेल विरेल ते त्याच्यावर कुठे डिपेंड राहू नका. आणि कलेक्टरना सांगितलंय, कलेक्टर तुमच्याशी बोलतील आणि सर्व व्यवस्था आपल्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करायची आहे. येस सर. ठीक आहे. सर कलेक्टर साहेब जी अहिरीचा विषय नाही सांगितला, तुमच्या लक्षात आला की नाही माहीत नाही. अहिरी तालुक्यातील वेलगूर तलाव, मामा तलाव फुटलेला आहे, धोक्यात, आजूबाजूचे गाव धोक्यात आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याचे मला वाटतं 3-4 वाजताची घटना आहे.
आपल्याला कल्पना आहे की मला माहीत नाही, पण थोडंसं त्यांना तहसीलदार विचारा. तयारी कोण आहे अहेरीचं? अहेरीचं कुठे आहे? अहेरी तहसीलदार तहसीलदार ओंकार. आवाज येतो का तुम्हाला? येस सर. ते खासदार महोदय काय म्हणाले? ते कुठलं? वेलगूर. वेलगूर मामा तलाव. सर काय झालं येस त्याला? सर. तर तलावाची पाणी फुटलेली होती सर. तर आम्ही आणि सिंचाई विभागाचे अधिकारी आम्ही आज त्या जागेवर जाऊन टेम्पररी तिथं आपण बोऱ्यांमध्ये दगड वगैरे भरून आता ते पाणी बंद केलेले आहे, पाण्याचा निचरा कमी केलेला आहे सर. उद्या त्याच्यावरती माती काम होऊन जसं तर फक्त काम केलं जाईल सर. रेतीच्या बोऱ्या बिऱ्या टाकल्या का त्याच्यात? येस सर. बांबू लावून आपण त्यांना पूर्ण सगळं सील केलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळे बोरे टाकलेले आहेत सर. आता पाण्याचा फ्लो भरपूर कमी केलेला आहे सर आपण. मग उद्या का ते जरा नीट करा. पण त्याला परमनंट आपल्याला करायला लागेल ना पाऊस कमी झाल्यावर. हो सर. आता आपण प्रयत्न चालू आहेत सर. मी आता तिथनं जस्ट आलो सर. तिथं प्रयत्न चालूच आहेत सर. हे 3 मेजर तालुका आहे सर जिथून आपल्याला इश्यू आहे आतापर्यंत. नेक्स्ट 3 दिवसमध्ये काय होणार? होणार काय? सगळं तयार राहा. होणार काय? होणारच आहे. पाऊस येणारच आहे. होणार काय? होणार काय? तयार राहणार, रेडी राहा सगळे. आणि जसं तुम्ही सांगितलं तुमच्याकडे नाही आला तरी कुठेतरी येणारच आहे. त्याच्यात तुम्हाला तयारीत राहायचंच आहे. डे नाईट आपली तयारी ठेवा. यंत्रणा काय लागली अजून मागवून घ्या. सर आज 1.5 कोटी SDRF कडून मंजूर झालेले आहे आमच्या जिल्ह्यासाठी आणि एक SDRF ची टीम नवीन टीम. एक सर आम्हाला फक्त एक और रिक्वेस्ट होती सर. आमचे नॅशनल हायवेचे पुलाचे काम 2 जागा चालू आहे जिथून आपला ओल्ड जे पूल होता ते तोडून गेलेलं आहे आणि नवीन जे आहे ते बांधला नाही. फक्त रस्ता आहे. जास्त पाऊस आला तर आम्ही आर्मीकडून सुद्धा 2 टेम्पररी ब्रिजेसची मागणी केलेली आहे सर मंडेला. काय ब्रिज? स्टीलमध्ये? हां सर. टेम्पररी ब्रिजेस आम्हाला सप्टेंबरपर्यंत जर त्यांनी दिले, पण त्यांनी सांगितलेलं आहे की ते दिल्लीकडून ते मान्यता घेणार आणि नंतर आम्हाला सांगणार. त्याचं तुम्ही CM साहेबांकडे पाठवा, आम्ही वर बोलून करून देऊ. जी सर. थँक्यू सर. ते लवकर पाठवा. सर इलेक्ट्रिकवाले काय MSCBचं लाईट मला वाटतं शिरोंच्या आणि अहेरीमध्ये काय 2 दिवस लाईट बंद होती का? आज संपूर्ण वीज सुरळीत झालेला आहे. तुमचे लोक जागेवर ठेवा. पण तक्रार आली की ते याचं साहित्य सगळं आहे तुमच्याकडे? मंत्री महोदय, एक विद्युतची समस्या अशी होती की कृषी पंपाची लाईट ही रात्री देतात सर. ते पूर्ण वेळ दिवसा जर दिलं तर बरं होईल, कारण शेतकऱ्यांना रात्री जावं लागतं शेतीवरती आणि पावसामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे. नाही, त्याकरता आपण जी सोलर फिडरची स्कीम घेतली आहे ना, ती स्कीम आपण गडचिरोलीत जरा प्राधान्याने करू. एक CM साहेब, एक आरोग्य व्यवस्थेचा जरा विचार केला पाहिजे असं दरम्यान. काय परिस्थिती आहे? आरोग्यवाले कुठे? जिल्हाधिकारी आरोग्य काय व्यवस्था केली आहे? नमस्कार सर. सध्या परिस्थितीमध्ये जे कट ऑफ रेट आहेत त्या संदर्भात जसं भामरागड आणि सिरोंचा आणि इतर तालुक्यांमध्ये आम्ही आरोग्य मदत तयार केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये 14 ठिकाणी आमचे कंट्रोल रूम्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही भामरागडमध्ये कट ऑफ झाल्यामुळे कट ऑफ जो सपोर्ट होईल त्या अनुषंगाने आम्ही 3 मेजर्स घेतलेले आहेत. कालच आम्ही गायनेकोलॉजिस्ट, अॅनेस्थेशियोलॉजिस्ट, पिडियाट्रिशियन आणि आमचे ट्रेड OT आणि लेबर रूमचे स्टाफ आम्ही तिथे भामरागडला पाठवलेले आहे, जेणेकरून एखाद्या वेळेला सुद्धा तिथे सिझर करायचं काम पडलं तर तिथे भामरागडच्या OT मध्ये आणि लेबर रूममध्ये आपली तज्ज्ञ मंडळी काम करेल. पण हे जे 112 गावातले लोक आहेत ते पोहोचू शकतात का तिथपर्यंत? म्हणजे जे कट ऑफ विलेजेसचे लोक जाऊ शकतात तिथपर्यंत? स्पेशली भामरागड गावामध्ये जवळपास कट ऑफ तिकडे 43 विलेजेस वगैरे येतात त्या एरियामध्ये. तिकडे जर आपल्या सगळ्या ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध आहे, पण कट ऑफ झाल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो
याचा काही सर्वे वगैरे केला आहे का, म्हणजे प्रेग्नंट वुमनचा वगैरे काही सर्वे केला आहे? झालं आहे सर सर्वे. प्रेग्नंट वुमनचं त्या एरियामध्ये जवळपास 68 ज्या माता आहेत त्या प्रसूत होणाऱ्या माता होत्या, त्यापैकी 30 मातांची प्रसूती झाली आहे आणि 38 माता शिल्लक आहेत. 13 माता माहेरघरमध्ये आहेत आणि नातेवाईकांकडे 2 माता आहेत. तर आमचं हे प्लॅनिंग झालं आहे सर. तिथे शेल्टर होम जिल्हा प्रशासनाने कलेक्टर प्रमाणे तिथे शेल्टर होम तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये त्या माहेरघरामध्ये ह्या सगळ्या म्हणजे कट ऑफच्या दरम्यान समजा कोणाची डेट येत असेल तर आपली व्यवस्था आहे तिथे? आहे सर, आपली तयारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेडिसिन आणि औषधी, मेडिसिन औषधं सगळी, सर सर्पदंश, वाईल बिल सगळं. सर आपल्याकडे नाही, हा मुद्दा जो उपमुख्यमंत्री महोदयांनी जो मांडलेला आहे ना, सर तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यावर पूर्ण फोकस करा. येस सर. नाही तर मग ते बातम्या चालत असतात, मग ते तिथून मग किती चालत गेली, खांद्यावर आणलं, हे काळजी घ्या तुम्ही. येस सर. औषधी आपल्याकडे उपलब्ध आहे सर. ORS आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध आहे. अँटी स्नेक वेनम आपल्याकडे 13,000 औषध उपलब्ध आहे. ब्लिचिंग इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. रिगल लॅक्टेट आयडेंटिटीज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे ॲम्ब्युलन्सेस आहेत ते आपल्याकडे जवळपास 51 ॲम्ब्युलन्सेस आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 102 साठी 40 आणि 108 10. त्याच्या व्यतिरिक्त सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये मलेरियाची मागच्या वर्षीपेक्षा अमरावती ब्लॉकमध्ये आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 2-3 केस या महिन्यामध्ये वाढ दिसते मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन. त्यामुळे आम्हाला जे काही आमची याच्यानंतर पूर परिस्थितीनंतर येणाऱ्या पावसामध्ये जर सध्या लागली साईड किंवा IRSची त्याच्यामध्ये निश्चितच आम्हाला यावर्षी मलेरियावर जास्त करावं लागणार आहे. जर अतिवृष्टी झाली आणि पावसाने जर समजा ते त्याचे ब्रीडिंग साईट्स वाहून गेले तर त्याचं प्रमाण थोडं कमी राहील. पण जर समजा आपण सायक्लिकल ट्रेंड पाहिला तर यावर्षी सुद्धा मलेरियासाठी आम्हाला काम करावं. त्याच्या व्यतिरिक्त जे कोविडची परिस्थिती आहे सर जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये टोटल पॉझिटिव्ह केसेस आमचे 37,590 होत्या. त्यापैकी आजच्या डेटला ऍक्टिव्ह केसेस 28 आहेत आणि जो आमचा टेस्टिंगचा फिगर आहे, टेस्टिंगमध्ये जवळपास आम्ही एक 5 लाख टेस्टिंग केलेली आहे. त्याच्यापैकी RT-PCR जवळपास 1.5 लाख आहे आणि 3.5 लाख आम्ही रॅट टेस्टिंग केली. पॉझिटिव्हिटी रेट जिल्ह्याचा 1.41% आहे. थोडी चिंतेची गोष्ट अशी आहे सर, मागच्या आठवड्यापर्यंत आम्ही सिंगल डिजिटमध्ये होतो आणि आजची पॉझिटिव्हिटी 14ची आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये IC आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत चेन ऑफ ट्रान्समिशन ब्रेक करण्यासाठी त्यामध्ये निश्चितच करावं लागणार आहे. कारण महाराष्ट्राची इतर जिल्ह्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर हा जिल्हा कमी प्रमाणात होता, पण आता केसेस वाढत आहेत. सिम्टम्स आहेत की एसिम्टोमॅटिक? सिम्टम्स सर माइल्ड सिम्टम्स आणि काही लोक असिम्टोमॅटिक वाढतात. जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशन पण जवळपास फर्स्ट डोस 90% झालेला आहे, सेकंड डोस 70% झालेला आहे आणि कोविड वॅक्सिनची अवेलेबिलिटी बऱ्यापैकी आहे. प्रिकॉशन बुस्टरचा डोस लोकांनी थोडंसं त्याच्यामध्ये कमी झालेला आहे. जिल्ह्यामध्ये लोकांची जनजागृती आणि IC करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून समजा वॅक्सिनेटेड जर झाले तर लोकांना याच्यापासून प्रोटेक्शन मिळू शकतं. अपोजिशन ॲडिक्वेट आहे सर. महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि ABPM मध्ये आम्ही जवळपास 4,292 एवढ्या लाभार्थ्यांना अजून या जिल्ह्यामध्ये त्याचा लाभ दिलेला आहे. बेड अवेलेबिलिटी माझ्याकडे कोविडमध्ये जवळपास 2300ची बेड अवेलेबिलिटी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ICU आणि बाकीची अवेलेबिलिटी बऱ्यापैकी आहे. 3 ICU आपल्याकडे आहे. कोविड मध्ये फिट हॉस्पिटल सुद्धा आपल्याकडे 4 वर्षी आणि गडचिरोली येथे बांधकाम सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आपण सर सुरुवातीला त्या मागच्या वर्षी माननीय कलेक्टर महोदयांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समक्ष आम्ही प्रेझेंटेशन दिलं होतं मेडिकल कॉलेजच्या. या कॅम्पसमध्ये 27.18 एकर एवढा कन्स्ट्रक्टेड एरिया आहे आणि 5.36 एकर एवढा फ्री एरिया. जवळपास 32 एकरची साईट आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये आम्ही मेडिकल कॉलेज डेफिनेटली 25 एकरच म्हणणार ती जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. लगत आमच्या बाजूला जवळपास 20 एकर 8 एकर फॉरेस्ट लँडची मागणी आम्ही केली आहे. माननीय कलेक्टर महोदय आता तुम्हाला जर मेडिकल कॉलेज समजा CM साहेबांनी मंजूर केलं तर तुमची तयारी आहे तिथे जागा तुमच्याजवळ की तुम्हाला ते फॉरेस्ट क्लिअरन्स वगैरे घ्यावं लागणार आहे? फॉरेस्ट क्लिअरन्ससाठी आमचा पाठपुरावा चालू आहे सर. यामध्ये आम्ही 20 एकरची मागणी केली. पण आता जी तुमच्याकडे रिकामी जागा किती करू शकता ना? डेफिनेटली करू शकतो, कारण 32 एकरची लँड आमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. बाजूची जर आम्ही 8 एकर 20 एकर जर घेतलं तर निश्चितच बाकी ती तुमची होत राहील. पण समजा इकडे काम चालू करता येईल सुरू करता येईल. तर त्याच्या व्यतिरिक्त मध्ये सुपर स्पेशालिटीचा एक विषय निघाला होता की ज्यामध्ये मेडिकल कॉलेज होईपर्यंत आपल्याकडे
होईपर्यंत वगैरे नाही, आता नाही. मेडिकल कॉलेज करायचं. आता काय झालंय मध्ये ते आपण होईपर्यंतचा विचार होता तो, पण आता आम्ही येताना चर्चा झाली असं आहे आमची की तेव्हा ते पालकमंत्री होते, त्याच्यामुळे होईपर्यंतचा होता. आता ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे होणार. थँक्यू व्हेरी मच सर. दोन्ही मुख्यमंत्री द्वारे मी अभिनंदन करतो सर. थँक्यू व्हेरी मच. तशी तयारी करा तुम्ही. सर थँक्यू सर. एक पुढे आहे पावसाळ्याचे दिवस आहे. सर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीचे रोग जास्त प्रमाणात होतात. त्याच्यामुळे एक तर ते नमुने तपासले पाहिजे पाण्याचं. दुसरा विषय तुमचे आरोग्य सेवक आणि ANM हे मुख्यालय राहायला पाहिजे. त्याची सूचना तुमचं पण आहे ना, आरोग्य विभागाचं आहे ते जिल्हा लक्ष द्या. नाही, हे जरा खासदार साहेबांनी जे सांगितलं ना, हे महत्त्वाचं आहे. जिल्हाधिकारी महोदय, आता या पिरियडमध्ये सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत की नाही हे तपासण्याची व्यवस्था करा. मुख्यालय सोडता त्यांचं मोबाईल लोकेशन घ्या, जे काय घ्यायचं आहे ते घ्या तपासून. पण ते लोक जे तिथे राहायला पाहिजेत ते आहेत की नाही, रोजचं मोबाईल लोकेशन तपासा. अशा परिस्थितीत आपल्याला तिथेच पाहिजे ते. सर माझा एक विषय होता सर. गडचिरोली सर, वी आर फेसिंग नॅचरल हॅझार्ड डिझास्टर रेग्युलरली सर, बट आमच्याकडे सर मॅनपॉवर नाही आहे. आमच्याकडे 4 रेग्युलर तहसीलदार नाही आहे सर, जे आपले तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे हेड आहेत तालुका लेवलवर. स्पेसिफिकली आपले भामरागड, एटापल्ली, धानोरा आणि कोरची. सर ॲटलिस्ट यू हॅव बिकम. बोला ना मोकळेपणाने, ॲटलिस्ट बोला ना, ते करू ना आपण इथे. काय तुम्हाला पाहिजे ते सांगा. आता आम्ही 2 जण आहे इकडे. आम्हाला तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर द्या सर, आम्ही जिल्ह्याला काही वेगळी लेवलवर घेऊ जाऊ सर. विभागीय लगेच त्याचं. हो सर, कारण आता सर पुरवठ्याचे पद महसूलमध्ये 3 आले आहेत, ते त्यांच्या पोस्टिंग ते ताबडतोब करा. येस. पुन्हा आम्हाला चक्राकार पद्धत सुरू करावी लागेल असं दिसतंय. फर्स्ट पोस्टिंग विदर्भ. मला वाटतं तुमचं झालं असेल तर काही पोलीस विभागाला जर काही स्पेसिफिक सांगायचं असेल तर सांगावं, मग CM साहेब समारोप करतील. सर डिझास्टरच्या अनुषंगाने जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं, आमची जॉईंट मीटिंग झालेली आहे सर. इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम आपण ॲक्टिवेट केलेलं आहे आणि आमच्या लेवलवर आणि खालच्या सगळ्याच लेवलवर तहसीलदार, SDM सगळ्या लेवलवर आमच्या कॉरस्पॉन्डिंग जे अधिकारी आहेत सर ते कोऑर्डिनेशनमध्ये आहेत. इव्हॅक्युएशन करायचं असेल, काही करायचं असेल तर त्याची पण जॉईंट टीममध्ये कोण कोण राहणार ते ऑलरेडी आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे सर. आणि जसं आता आपण सूचना दिली की जे ब्रिजेस आहेत तिथं पाणीचं लेवल जर वाढलं तर तिथं व्यवस्थित बॅरिकेडिंग व्हायला पाहिजे सर. पेरमिलीमध्ये जे घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर आपण आयडेंटिफाय केलं जिथं बॅरिकेड नाहीये तिथं बॅम्बू वगैरे लावून पण आपण डीप मधला जर ब्रिज असेल तर बॅम्बू वगैरे लावून आपण हे करतो. आणि आपण रिअल टाइम मॉनिटरिंग करत आहोत सर. दर 2 तासाने जर पाणी खाली आलं तर आपण चालू करतो आणि मग जर परत पाणी वरती गेलं असेल तर आपण बॅम्बू किंवा बॅरिकेड लावून बंद करीत आहोत सर. आमचं कोऑर्डिनेशन प्रत्येक लेवलवर व्यवस्थित आहे सर, कोणतीही अडचण नाही. PWDचं कोण आहे? PWD तुमचे रस्ते बिस्ते कुठले कुठले आहेत बघा तुम्ही. येस सर, मी नीता ठाकरे, अधीक्षक अभियंता ऑक्टोबर 21 मध्ये जॉईन झालेली आहे सर. तर माझ्याकडे 2050 किलोमीटरचे एकूण रस्ते आहेत सर. त्यामध्ये नॅशनल हायवे 63 किलोमीटरचा, MS 6.5 किलोमीटरचा, त्यानंतर सर 946 किलोमीटरचे स्टेट हायवेज आहेत आणि उर्वरित 1040 किलोमीटरचे MD आहेत. सद्यस्थिती तसे कुठलेही आढळून आलेले नाही की कट ऑफ झालेले आहे. खड्डे बिड्डे काय ते बघून घ्या. खड्ड्यांचा नुकताच आमचा प्रोग्राम आपण मंजूर झालेला होता सर, त्याचे निविदा प्रक्रिया वगैरे. नाही, निविदा आता प्रक्रिया कधी करणार तुमची? सर झालेला होता सर, त्या तुम्ही ते ग्रीट आणि खडीबिडीने खड्डे भरून उपयोग नाहीये. येस सर. समजलं की नाही? ते एक तर तुमच्याकडे कोल्ड मिक्स नसेल तर सरळ RMCने खड्डे भरा. ते उपयुक्त होतात. पावसात ते खड्डे परत म्हणजे पुन्हा खड्डे होत नाहीत. समजलं की नाही? येस सर. हा जो आपला एरी कडनं सिरवंच्याकडे जाणार तो नॅशनल हायवे त्याची हालत खराब. नॅशनल हायवेचे आहेत ना मागाशी, तो होतो ना तुमचा रस्ता. आपण आपला आयरी सिरोंचा आपला हा जो रस्ता आहे त्याचं काय आता काही काम बी हातात घेतलं? तर आपला जो आलापल्ली ते सिरोंचा रस्ता टोटल
आणि या रस्त्यामध्ये पूर्ण 96 किलोमीटर मध्ये कंत्राट वाटप झालेला आहे, कंत्राट अलॉट झालेला आहे. मागच्या वर्षी आम्ही याला कंत्राट अलॉट केलं. कॉन्क्रीट करताय की काय त्याला? नाही सर, आम्ही डांबरीकरण करतो. सध्याचा रस्ता 5.5 मीटर रुंदीचा आहे, त्याला आम्ही 7.5 मीटरचा रुंदीचा करतो. आपलं जर काम मंजूर आहे, पण आमची अडचण अशी आहे की आपण ते काम करण्याकरता फॉरेस्ट विभागाला परवानगी मागितली आहे. मागच्या 2 वर्षापासून जवळपास 15 प्रस्ताव जो आमचा गेला तो गेला आहे सर. 12/1/2021 आम्ही प्रथम प्रस्ताव सादर केला होता. तो लगाम ते मौसम या भागात 54 हेक्टर लँड आपण डायव्हर्शनसाठी मागितलेली आहे का फॉरेस्टचं कोण आहे? हा, काय झालंय? तुमच्या तक्रारी खूपच आहेत फॉरेस्टच्या. रस्ते आहेत ते तर करायला द्या. प्रस्ताव केले सर. कुठले प्रस्ताव? कुठे घालता प्रस्ताव? अहो, मागच्या 3-4 बैठकीमध्ये हे फॉरेस्टचाच विषय होता. आता एक्झिस्टिंग जे रस्ते आहेत ते तर करायला का तुम्हाला काय अडचण आहे? सर 21 रस्त्याचे प्रपोजल होते सर, त्याचे 13 रस्ते मी माझ्या स्तरावरती आणि 8 रस्त्याची परमिशन मिळाली आहे. NHAIचे फक्त उशीर झाला आहे आणि ते जॉईंट इन्स्पेक्शन वगैरे याच्यामुळे त्याचे पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रॉब्लेम आहे. प्रस्ताव गेले आहे सर दोन्ही. नाही, आता या प्रस्तावाची परिस्थिती काय सांगा एक्झॅक्ट? दोन्ही प्रस्ताव नोडल ऑफिसर. कोण आहे नोडल ऑफिसर? BCच्या बॉक्समध्ये झुरमुरे सर. लावा त्यांना फोन, CM साहेब बोलतील. लाव. तोपर्यंत CM साहेब, डिप्टी CM साहेब, एक महत्वाचा विषय फॉरेस्टचा निघाला म्हणून सांगतो. नाही, फॉरेस्ट कडून आहे ना जेवढं सहकार्य जेवढं वेळेत पाहिजे ना तेवढं मिळत नाही आहे. मग त्याच्यावर आम्हाला काहीतरी ठोस निर्णय घ्यायला लागेल. ते घ्यायला लावू नका आम्हाला. एक मंत्री महोदय, गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाचा मोठा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जवळजवळ 10-12 लोक मरण पावले. जास्ती मिळाला कदाचित. आता नाही ना, आता कमी झालं ना. नाही, आता तरी आता बंद आहे. 2-3 महिन्यामध्ये वडसा तालुक्यात वाढलं होतं. 2 वाघ ऑलरेडी पकडलेले आणि 3रा वाघ त्याच्या मागे टीम आहे. ताळोबा लागून जवळपास असल्यामुळे त्याचे अजूनपर्यंत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. फॉरेस्टने याच्याकडे लक्ष घ्यायला हवं सिरियसली. हा, तो मुद्दा बरोबर आहे. कारण ते आपल्या वाघांच्या हल्ल्यामध्ये बरेच डेथ झालेले आहेत. तर त्याचा बंदोबस्त करा तुम्ही. जिल्हाधिकारी जी सर. जेवढ्या रस्त्याची कामं फॉरेस्टमुळे अडली आहे त्याची एक नोट CM ऑफिसला आली पाहिजे सर. रस्ते सगळे आपले जर केले तर हे नक्षल कमी होणार ना. कनेक्टिव्हिटी पाहिजे. बरोबर. आता बरेचसे रस्ते आहेत, आता जिथे झाडं तोडायची नाही तर तिथे तुम्ही ताबडतोबीने त्याचं पुढची कारवाई करून द्यायला पाहिजे ना. ते फोन लावतात तोपर्यंत मला असं वाटतं आपण तुम्ही नाही. माझा शेवटचा एक विषय आहे. हा, बोला. दोघांनाही माझी विनंती आहे. पहिल्यांदा तर मी दोघांचे मी अभिनंदन करतो यासाठी की जिल्हावासियांची अनेक दिवसापासून इच्छा होती की इथं मेडिकल कॉलेज द्यावं. आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती. आपल्याला दोघांना मी पत्र पण दिलेलं आहे. आपण या ठिकाणी घोषणा केली त्याची, त्याबद्दल दोघांचाही मी मनापासून अभिनंदन करतो. अनेक शेवटचा विषय असा शेतकऱ्यांचा विषय आहे. कारण की अजूनही अनेक शेतकऱ्यांचे कनेक्शनचं निधी अजून त्यांना मिळालेले नाही. निधी देण्याची आवश्यकता नाही. अनेकांचे कनेक्शन पूर्ण झालं नाही, ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. हा एक विषय शेतकऱ्यांचा महत्वाचा आहे. किती पेड पेंडिंग किती बाकी आहे आपल्याकडे आता? सर 45 होते. आपण 21 मार्च 18 पूर्वीचे सर्व 100% कनेक्शन दिलेले आहे आणि 1 एप्रिल 18 पासून जे आहे पेंडिंग त्याचे 45 पैकी 29 कनेक्शन दिले आणि बाकी आपण ACF निधीचा कृषी आकर्षण निधी अजून त्यातनं करा. दुसरं तुमच्याकडे आदिवासी विकास विभागात निधी देता येईल ना त्याला, तो घ्या. आणि दुसरं ते मगाशी मुद्दा रात्रीची वीज देतो आपण, ते आपण ते परमनंट करेपर्यंत तोपर्यंत कसं दिवसा आपल्याला हे करता येईल ॲडजस्ट. समजलं की नाही? मागे मी ते सिंगल आपले आहेत ना सिंगल त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी ते एका तालुक्याचं केलं होतं. हां,
ते रात्रीचा तो थोडासा अडचणीचा विषय आहे. तर गडचिरोलीला स्पेसिफिक आपल्याला काय करता येईल बघूया. जवळपास 33 कोटी पाहिजे जिल्ह्यामध्ये झिरो पेंडन्सी करण्यासाठी. ते देऊ ना तुम्ही, फक्त प्रस्ताव त्यातले आदिवासी किती नॉन आदिवासी किती असं त्याचा एक प्रस्ताव द्या, म्हणजे त्या 2 विभागातनं तुम्हाला तसे देता येतील. किती पाहिजे अजून करू ना आपण ते, म्हणजे त्यांचा विजेचा विषय निपटून जाईल. मला असं वाटतं की सगळे विषय आपल्यासमोर आलेले आहेत आणि आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी हा दौरा ठरवला कारण इथली सगळी परिस्थिती लक्षात घेता. हॅलो, हाय, नमस्कार. ते आता आम्ही बैठकीत आहोत. इथे DCM साहेब आहेत आणि सर्व खासदार आमदार आहेत. आणि ते तुमचं जे नॅशनल हायवेचा आता जो रस्ता आहे आलापल्ली सिरोंचा, ते तुमच्याकडे बरेच 2021 पासून पेंडिंग आहे. हां हां, तुम्ही पर्सनली जा तिकडे आणि ताबडतोबीने ते करून द्या. आम्ही सांगतो इकडे रस्ते खराब आहेत, रस्ते बनवा, काम पूर्ण करा. त्यांना ही अडचण येते फॉरेस्टची तुमच्या. तुम्ही काम केलंय ठाण्यात म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही फास्ट करा जरा. तुम्हाला ठाण्याचं काम माहीत आहे ना, फास्ट असतं. मग ते आता तातडीने ताबडतोब एक्सपिडाईट करा, फास्ट एकदम. आणि बाकी पण रस्ते जे कुठे कुठे काय फॉरेस्टमुळे अडलेले आहेत ते आता ताबडतोबीने त्याला परवानग्या देऊन टाका. ओके, बर, ओके. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला की इथली परिस्थिती बघता तातडीनं आपण गेलं पाहिजे. आणि खरं पाहता आमचा दोघांचाही पहिला ऑफिशियल दौरा हा गडचिरोलीपासूनच सुरू झाला, याचा मला विशेष आनंद आहे. पूर परिस्थिती नसती तरी आम्ही ठरवलंच होतं की गडचिरोलीतून सुरुवात करायची, पण ते अधिक स्ट्रक्चर्ड झालं असतं आणि सगळ्या विभागांचा आढावा आम्हाला घेता आला असता. पण अचानक आम्ही आल्यामुळे आज सगळ्या विभागांचा आढावा काही घेतलेला नाही आहे. पण पुढच्या व्हिजिटमध्ये सगळ्या विभागांचा आढावा आपण निश्चितपणे घेऊ. खरं म्हणजे गडचिरोलीकरांची सातत्याने मागणी होती की मुख्यमंत्री गडचिरोलीला आले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की मागचा मुख्यमंत्री मीच होतो जो इथे आलो होतो. त्यानंतर आता 2.5 वर्षानंतर आपल्याला मुख्यमंत्री गडचिरोलीला आले आहेत. आणि मला असं वाटतं की ते गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले असल्यामुळे इथल्या अडचणींची त्यांना जाण आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून आता जे काही अधिकार आज त्यांच्याकडे आहेत, तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं येत्या काळामध्ये वेगानं निर्णय करू. आजच आता त्यांनी मेडिकल कॉलेजच्या संदर्भातली देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आणि आम्ही निश्चितपणे येतानाच त्या संदर्भातली तयारी करूनच आलो आहे. त्याच्यामुळे हे पोकळ आश्वासन ठरणार नाही. लवकरात लवकर आपण हे मेडिकल कॉलेज या ठिकाणी करू हा मला विश्वास आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करतो की या संपूर्ण बैठकीचा त्यांनी समारोप करावा. खरं म्हणजे आज अचानकच आमचं ठरलं आणि एअरफोर्सचं आपलं हेलिकॉप्टर देखील नागपूरमध्ये होतं आणि संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा किंबहुना पाहणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु त्या भागामध्ये प्रचंड पाऊस असल्यामुळे तिकडे आम्हाला जाता आलं नाही. पण आम्ही येताना आपली वैनगंगा नदी आणि इतर जे काही इकडे या भागामध्ये पाणी पावसाचं जे साचलं होतं, थांबलं होतं, त्या ठिकाणी आम्ही पाहत इथपर्यंत आलो. तर एकंदरीत आपली चर्चा जवळपास सर्वच तयारीचा आढावा देखील आपण घेतलेला आहे. आणि संजय सरोवर, त्याच्यात प्रामुख्याने गोसीखुर्द आणि मेडीगट्टा या ठिकाणचं जे काही मागच्या 2 वर्षापूर्वी जो आलेला अनुभव जो आहे, हा आपण लक्षात घेऊन जे पाणी जेव्हा गेट्स खोलतात आणि बंद करतात त्याच्यावर कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आपला अधिकारी डे टू डे अगदी
डेली त्याचं मॉनिटरिंग असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथून पाणी सोडलं तर तुम्हाला इथपर्यंत यायला किती तास लागतात आपल्याला माहीत आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे केलं पाहिजे. खाली मेडीगट्टामध्ये देखील मागच्या वेळेस त्यांनी गेट बंद केले आणि इकडे जोरात पाऊस आला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्या बाबतीत देखील चर्चा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन आता आपण अधिग्रहित केलेली नाही, त्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते विशेष बाब म्हणून त्यांना नुकसान आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे सगळं जे काय जे कोऑर्डिनेशन टीम जी आहे ही सगळ्यात महत्त्वाचा रोल करणारी आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आवश्यकता आहे. बाकी जे पूर परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होती आहे त्या भागातल्या लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मी मगाशी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहेत. कोणावर विसंबून राहू नका, डिपेंड राहू नका, स्वतः लक्ष द्या. त्यांची कुठली गैरसोय होता कामा नये, ती जबाबदारी आपली आहे. त्यांचं राहण्यापासून जेवणापासून सर्व व्यवस्था ही आपण करायची आहे, त्याच्यामध्ये कुठली हायगय करता कामा नये. त्याचबरोबर सर्व जे हायवे आहेत, नॅशनल हायवे आहे, PWD आहे, त्यांना देखील आपण सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी देखील आपल्यामुळे खड्ड्यांमुळे कुणाचा जीव जाऊ नये याची काळजी घ्या आणि त्या RMCने खड्डे बुजवून टाका. त्याच्यावर वरती प्लॅस्टिक टाकलं तर पावसात देखील ते सेट होऊन जाते. मला वाटतं 40 तुमचं काय असतं ना, 40 ग्रेडचं M40 तर ते टाका, कारण त्याचा अनुभव आम्हाला आहे की ते खड्डे म्हणजे पावसाळा संपेपर्यंत तरी नक्कीच पुन्हा दिसणार नाहीत. हे सर्व करत असताना इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं देखील तुमचं देखील महत्त्वाचा रोल आहे आणि तो तुम्ही तुमचे सगळे लोक फील्डवर ठेवा. तक्रार आली तर ती तक्रार निवारण करण्यासाठी फोन घेण्यासाठी देखील तुमची माणसं पाहिजेत. पावसाळ्यामध्ये खूप असे अनुभव चुकीचे आलेले आहेत, त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर ज्या शाळांमध्ये आपण त्यांना ठेवतोय तिथली स्वच्छता, तिथली सुरक्षितता, तिथलं मेडिकल चेकअप, सगळ्याच गोष्टी, औषधं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्या. सिव्हिल सर्जननी मगाशी सांगितलेलं आहे की त्यांची सर्व व्यवस्था जो DCM साहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता प्रेग्नंट महिलांच्या बाबतीमध्ये, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो लक्षात घेऊन सगळं सर्वे करा. केला असेल तरी परत चेक करा. तिथे त्यांना त्या याच्यापर्यंत सेंटरपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था सगळी आहे की नाही ते बघा. कुठेही आज आपण तो विषय घेतला आहे, त्याची चर्चा कुठेही आपल्याला तक्रार येता कामा नये याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या टीमला तुम्ही कामाला लावा. त्याचबरोबर साथीचे आजार, मलेरिया तुम्ही मगाशी म्हणालेला, त्याचबरोबर इतर जे काय त्या सर्व औषधांची व्यवस्था सगळी बघा. अँटी स्नेक वाईल जे आहेत त्या सगळ्या आपल्याला लागतात पावसाळ्यामध्ये, ते बघा. आणि मला वाटतं आरोग्य विभागाची सगळ्यात मोठी जबाबदारी या अतिवृष्टीमध्ये पावसाळ्यामध्ये असते. ते आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे. ते आपण सगळे प्रिपेअर राहा आणि काही तक्रार येणार नाही याची आपण काळजी घ्या. अन्नधान्याचा पुरवठा तर मगाशी जिल्हाधिकारी म्हणालेत की आपण सर्व केलेला आहे, तर तिथे काही असेल तर ते बघा. बाकी SDRFच्या टीम आपल्याकडे आलेल्या आहेत, बोटी आपल्याकडे आहेत, बोटी चालवणारे आहेत, तर चांगले पट्टीचे पोहणारे त्यांची टीम बनवा. त्यांना काय मानधन द्या आणि त्यांना आपल्याला सोबत घ्या. त्यांचा आपल्याला उपयोग लोकांचा जीव वाचवण्यासाठी होईल. मला वाटतं बाकी तर आपली चर्चा झाली आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं देखील नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे, कारण इंटिरियरमध्ये ते काम करत असतात. मी देखील आउटपोस्टला बऱ्याच ठिकाणी गेलो आहे, ज्या ठिकाणी आपली सगळी यंत्रणा पोचत नाही तिथे पोलिसांची टीम असल्यामुळे आपल्याला खूप सोयीचं होतं. त्यामुळे पोलीस आणि आपण प्रशासन मिळून एक टीम बनून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर मगाशी आपण तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी त्या बाबतीमध्ये विभागीय आयुक्त आपण तातडीने ते त्यांना उपलब्ध करून द्या, कारण शेवटी अधिकारी आपल्याला पाहिजेत. अधिकारी असतील तर काम होईल. त्याचबरोबर फॉरेस्टच्या ज्या तक्रारी आहेत आपण त्या लक्षात घ्या, कारण 2-3 बैठकामध्ये तोच विषय पुन्हा पुन्हा येऊ नये. आणि तुम्ही आता DCM साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फॉरेस्टकडे जेवढे प्रलंबित विषय आहेत त्याची यादी बनवा आणि कशासाठी थांबलेत, का थांबलेत त्याचं आपण हे करून त्याच्यावर उपाय त्या ठिकाणी करूया. मला वाटतं सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत याच्यामध्ये अलर्ट आहेत. कोणीही मुख्यालय सोडून जाता कामा नये. जसं DCM साहेब म्हणाले ते कुठे आहेत, काय त्यांचं लोकेशन सगळं घ्या. शेवटी संकट काळामध्ये आपल्याला ते उपयोगी पडणार नाही, तर मग चांगल्या वेळेत तर सगळे येत असतात.
त्यामुळे शेवटी आपल्याला एक एक माणसाचा जीव, एक एक माणसाची मालमत्ता याचं रक्षण करण्याचं काम आपल्या सरकारचं आहे. त्यामुळे कुठं काही हायगाय ठेवू नका. जिल्हाधिकारी महोदय, पैशाची चिंता करू नका. तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही देऊ, परंतु कुठंही काही पैशामुळे माझा पैसे आले नाही, मग ते हे झाले नाही, ते बिलकुल चालणार नाही. त्याची काळजी तुम्ही घ्या. आणि आमचं मगाशी येताना चर्चा झाली की गेले काही वर्षापासून इकडे मेडिकल कॉलेजचा विषय मागणी होती. मी देखील प्रयत्न केले अनेक वेळा, कारण आपल्याला DCM साहेब जेव्हा यांच्या नक्षलबरोबर चकमकी होतात त्यावेळी आपले पोलीस जे आहेत, जे जखमी झालेले पोलीस, त्यांना नागपूरपर्यंत न्यावं लागतं आणि जो काही वेळ जातो त्याच्यामध्ये त्याचा जीवाला धोका निर्माण होत असतो. परंतु त्यावेळेस DCM आपले अजितदादा म्हणाले आपण सुपर स्पेशालिटी करू, तर तोपर्यंत मेडिकल कॉलेज होईपर्यंत, परंतु आता आपण चर्चा झाल्याप्रमाणे आपण तो निर्णय घेतलेला आहे. आणि कारण DCM साहेब हे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते त्यांचा अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स जो आहे, तो या सरकारला या विकासाकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. ते एक प्रकारचे आपले मार्गदर्शक म्हणूनच या सरकारचं नक्की ते आपल्यासोबत आहे. त्यामुळे जे जे काही आपल्या गडचिरोलीसाठी करता येईल, मेडिकल कॉलेजचा आपण निर्णय घेतलेला आहे, त्या पद्धतीने सिव्हिल सर्जन आता तुमची सगळी तयारी बाकीची करा. आणि गडचिरोली जिल्हा हा जो काही नक्षलग्रस्त आहे, मागास आहे, आदिवासी आहे, हे सगळं मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे काही डेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत ते देखील भविष्यामध्ये आपण करू. आमची येताना बरीचशी चर्चा झाली. या गडचिरोलीमधल्या लोकांना, त्यांच्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न करू. शिक्षण, आरोग्य आणि जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर आपण फुल फोकस करून या गडचिरोलीला आपण इतर जिल्ह्यांप्रमाणेच पुढे आणण्यासाठी नक्की शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. आम्ही सगळेच जण तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही आता जी काही फ्लड परिस्थिती आहे, पूर परिस्थिती आहे, अशा वेळेस आपली सगळ्यांची अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आता म्हणजे एक टीम बनून आपल्याला काम करायचं आहे. हे माझं काम नाही, हे तुझं काम असं बघण्याची आवश्यकता नाही. ज्याला जिथे मिळेल पडेल ते काम आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. शेवटी तुमच्या जिल्ह्यामधला जो काही नागरिक आहे त्याची गैरसोय होऊ नये, तो अडचणीत सापडू नये, संकटात सापडू नये, हे आपल्या प्रशासनाचं काम आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः आणि पालकमंत्री होतो, मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती इकडची आहे. आणि हे सगळे खासदार, आमदार नेहमी सहकार्याची भूमिका, सगळे लोकप्रतिनिधी सहकार्याची भूमिका कायम त्यांनी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपलं मगाशी जे कायमस्वरूपी परमनंट जे कट ऑफ गावं होतात त्यांचं, जसं DCM साहेब म्हणाले की यांचं परमनंट जे काही आपण एक सोल्युशन काढलं पाहिजे पुनर्वसनाचं, ते देखील तुम्ही आतापासून त्याच्या कामाला लागा, जेणेकरून आपल्याला दरवर्षी त्या पावसाळ्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे तो देखील आपल्याला सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. आणि काही तुम्हाला लागलं तर आम्ही दोघंही तुम्हाला उपलब्ध आहोत. आम्ही तुम्हाला माहीत आहे, फील्डवर काम करणारे लोक आहोत. त्यामुळे तुम्हाला जोरात काम करायचं आहे, कारण आमच्या स्पीडनी तुम्हाला पळायचं आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे रथाची आपली 2 चाकं आहेत की त्यामुळे आपण शेवटी जनतेला बांधील आहोत. सरकार नवीन आलेलं आहे, शिवसेना भाजपा युतीचं, आणि बाकी काय बोलत नाही. बाळासाहेबांचे विचार आणि त्या अटलजी, प्रमोदजी यांनी जे काय घडवलं होतं ते 2.5 वर्षापूर्वी घडायला पाहिजे होते, ते आता घडलं आहे. त्यामुळे आता तुम्ही, आणि शेवटी आपल्याला सांगतो, या सरकारला प्रधानमंत्री महोदयांनी देखील पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे कुठेही काही विकासाला कमी पडणार नाही, तुम्ही फक्त सांगा, अशा प्रकारचं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. त्यामुळे या राज्याला आपण पुढे नेणार आहोत. आणि त्यामध्ये जिल्हा आपला गडचिरोली कुठे मागे राहू नये यासाठी आता अधिकाऱ्यांची, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्हाला 100% मदत मिळेल, पण तुमचे सगळे प्रस्ताव, तुमचं प्लॅनिंग, तुमचा आराखडा सगळा तुमचा तयार करा तुम्ही. त्यामुळे आजच्या आम्ही अचानक आलो, परंतु गडचिरोली शेवटचं टोक आहे आणि सगळ्यांनाच अपेक्षा होती, किंबहुना त्यांना वाटलं येतील की नाही, बरोबर ना? आम्ही सांगितलं गडचिरोली पहिले तर आपल्याला सगळ्यांनाच न्याय द्यायचा आहे. परंतु या जिल्ह्याला देखील आपल्याला नक्षलमुक्त करायचं असेल
तर याचा विकास डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट याच्या मागे आपण लागूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. जोपर्यंत हे सगळे अतिवृष्टी पावसाळा आहे तोपर्यंत सगळ्यांनीच अलर्ट राहा आणि सगळ्यांनीच आपली यंत्रणा सज्ज ठेवा, जेणेकरून लोकांमध्ये जेव्हा फील्डवर आपला अधिकारी येते तर तहसीलदार वगैरे सगळे, जसं ते कुठला आपला मालगुजारी तलाव तो मामा तलाव तो तिकडे त्यांना माहीत आहे, ते जाऊन आले तिकडे. म्हणजे आपले अधिकारी जे आहेत ते फील्डवर आहेत. फील्डवर जेव्हा अधिकारी असतो तेव्हा माणसांच्या नागरिकांच्या मनामध्ये देखील एक विश्वास प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून निर्माण होत असतो. कारण जेव्हा फील्डवर आपण असतो तेव्हा तातडीने आपल्याला तात्काळ जिथं काय हवं नको ते तातडीने उपलब्ध करून देता येतं. त्यामुळे सगळ्यांनी फील्डवर राहणं आवश्यक आहे, एवढंच सांगतो. आणि मला वाटतं आपण सगळे चांगलं तयारी केलेली आहे, कुठं काही लागलं तरी आम्ही आहोत. धन्यवाद.